छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना तसे त्यांनी संस्कार केले. राजमाता जिजाऊंना घोड्यावर बसावं, तलवारबाजी करावी असे डोहाळे लागले. एवढ्या बाळाने त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण इथे. बाईने चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे 5व्या-6व्या दिवशी त्या छोट्याशा बाळाला एका सर्जरीला सामोरं जावं. रिसर्च असं सांगतोय, गर्भामध्ये असल्यापासूनच बाळाला ऐकता येतं, बोलता येतं, त्याला वेगवेगळ्या भावना असतात. तर या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. साने गुरुजी म्हणतात, आई होणं म्हणजे मंदिरातली एक मूर्ती घडवणं. चेस्टमध्ये तिने दूध काढलं असं पिळून नाही, किंवा जॉब एक्के जॉब हे मला कुठेतरी पटत नव्हतं. अशी उदाहरणं आहेत की ती रामरक्षा लावते आणि मग ते झोपून जातं छान. नवीन झालेल्या आईला पण प्रश्न निर्माण होता, अरे हे बाळ रडतंय कशाला, अरे असं का झालं, मग मी ह्याच्याशी कशी बोलू, मी ह्याला कसं पकडू. नमस्कार, वेलकम टू बिस्किल स्मार्ट पॉडकास्ट, जिथे आपण एक्सप्लोअर करणार आहोत अशा मराठी एंटरप्रेनर्स आणि मराठी क्रिएटर्सला ज्यांनी आपल्या आयडियाला एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोहोचवलं आहे. सो आज आपले जे गेस्ट आहेत त्यांनी एका अनऑर्गनाइज सेक्टरला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये कन्वर्ट करून भारतातले पहिले बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड कंपनी झाली आहेत आणि त्या कंपनीचं नाव आहे सॉफ्तो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड. तर चला भेटूया सॉफ्तो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर सुनीता सतीश देसाई यांना आणि जाणून घेऊया त्यांचं मिशन आणि विजन काय आहे. तर चला पाहूया. नमस्कार सुनीता मॅडम, कशा आहात? नमस्कार. मी आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आजचा टॉपिक माझ्यासाठीच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ऑब्व्हियसली तुमच्या कंपनीचं जे नाव आहे सॉफ्तो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड, हा नावच एवढं युनिक आहे. आणि जेव्हा आपण मागे चर्चा करत होतो तेव्हा आम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यात. सो मला तुमच्या जर्नीबद्दल आधी ऐकायला आवडेल, म्हणजे तुमची जर्नी कशी चालू झाली फ्रॉम लाईक नॉर्मल इंडिव्हिज्युअल टू लाईक एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आज तुम्ही डायरेक्टर आहात, ओनर आहात. तुमचा प्रवास कसा राहिला या पूर्ण सेक्टरमध्ये? मी अत्यंत खेडेगावात माझा जन्म झालेला आहे. प्राथमिक शिक्षण माझं तिकडेच झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे लग्नानंतर मी मुंबईत आले आणि त्यानंतर मी बालवाडी टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा करून एका कल्याणातल्याच एका उत्तम अशा मराठी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते. म्हणजे 20 वर्ष काम केलं. आणि या काळामध्ये माझ्या लक्षात आलं की साधारण रिसर्च असा सांगतोय की पहिले 7 वर्ष बाळाची 0 ते 7 या वयामध्ये बाळाचा मेंदू अत्यंत क्रियाशील असतो. म्हणजे जगभरातल्या सगळ्या भाषा त्यांना जर शिकवल्या तरी ते शिकू शकतील, इतका क्रियाशील असतो. तर अशा वेळेला जर पहिल्या 7 वर्षामध्ये आपण जर त्यांच्यावर उत्तम पद्धतीचे संस्कार केले, आईवडिलांनी थोडासा वेळ काढला दररोज, अगदी क्वालिटी टाईम आपण जो म्हणतो, तर त्यांचं पुढचं आयुष्य अत्यंत छान पद्धतीनं घडू शकतं. तर या कारणासाठी अनेक रिसर्च चालू होते. या छोट्या वयोगटातल्या मुलांसाठी काय काय करायला हवं, बऱ्याच गोष्टी मी शिकले त्याच्यामध्ये. मेंदू डेव्हलपमेंट कशी करायची असते, ह्या असे कोर्सेस सगळे. आणि माझ्या मुलांसाठी पण मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. गर्भसंस्काराचे वर्ग मी स्वतः केले, मी ॲज अ गर्भवती असताना. आणि या सगळ्या गोष्टीतून लक्षात आल्यानंतर पुन्हा एक अशी समस्या म्हणजे समाजामध्ये आपल्याला दिसायला लागली की लहान बाळं जी असतात, अगदी न्यूबॉर्न जन्मलेली बाळं, तर त्यांचा मसाज करण्यासाठी, त्यांचं जे संगोपन करण्यासाठी किंवा मसाज करण्यासाठी ज्या कोणी बायका आहेत त्या, म्हणजे पूर्वीच्या काळी सुईण असायची, जी सुईण समाजामधल्या बाळबाळंतीन या लोकांकडे प्रॉपरली लक्ष द्यायची. म्हणजे बाळबाळंतीन हेच फक्त त्यांचं काम असायचं, बाकीच्या गोष्टी करत नव्हते. पण त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे किंवा त्यांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू सुईण मागे पडत चालली. आणि मग काय झालं, कोणी पण धुणंवाली, पोछावाली, भांडीवाली येत असेल तर त्या बाळाला मसाज करायला लागली. आणि त्यामुळे त्या छोटूशा एवढूशा बाळांचं आरोग्य धोक्यात आलं. तर या क्षेत्राकडे सुद्धा कोणीतरी बघणं गरजेचं होतं, आणि तेही ऑर्गनाइज क्षेत्र करून. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या कल्पनेमुळे मी हळूहळू या क्षेत्रामध्ये आले. आणि किस्सासुद्धा त्या संदर्भातला एक असा घडला की मी आयुर्वेदाला, धन्वंतरी आयुर्वेदाला बाळमसाजचं शिक्षण घेतलं. आणि त्या दरम्यान आमच्या ओळखीमध्ये एक बाळ झालं होतं माझ्या मिस्टरांच्या मित्रांच्या घरी. तर त्यांनी असंच शेजारी कोणतरी येते म्हणून बाई लावली मसाजला. आणि विथिन 5व्या-6व्या दिवशी त्या बाळाला त्या बाईने चुकीच्या पद्धतीने मसाज केल्यामुळे
5व्या-6व्या दिवशी त्या छोट्याशा बाळाला एका सर्जरीला सामोरं जावं लागलं. आणि ही जी गोष्ट होती ती माझ्यासाठी अत्यंत म्हणजे मला प्रचंड वाईट वाटलं या गोष्टीचं, कारण नुकतंच आलेलं बाळ आहे या जगामध्ये, त्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत आणि ह्या गोष्टी करत असताना शिकत असताना त्याला पण असे वेगळे अनुभव, असे वाईट अनुभव येणं म्हणजे फार चुकीचं आहे आणि ते व्हायला नको. म्हणून मग म्हटलं आपण काहीतरी करूया या क्षेत्रामध्ये. मग मी धन्वंतरी आयुर्वेदाला बाळ मसाजचं शिक्षण घेतलंच, त्याबरोबर मी थायलंडला गेले. तिकडे वातपो युनिव्हर्सिटीमध्ये, कारण थायलंड हा मसाज म्हणजे त्यांची संस्कृतीच मसाज आहे, तर तिथे जाऊन वातपो युनिव्हर्सिटीमध्ये मी इन्फंट चाइल्ड मसाज थेरपी शिकले आणि त्यानंतर इकडे येऊन आपण प्रॉपरली ऑर्गनाइज्ड म्हणजे सॉफ्तो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जन्म झाला. क्या बात आहे. खूप खूप छान आणि इंटरेस्टिंग जर्नी होती तुमची. येस. म्हणजे आणि आत्ताच्या डेटला ते गरजेचं पण आहे, कारण की आता जे आपण बघतो की टेक केअर करणारे जे असतात, ज्यांना आपण मेड म्हणतो किंवा आपण म्हणतो की चला कोणतरी असेल तर आपण त्यांना सांभाळू, हे हा जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे हा तुम्हाला काय वाटतं, हा आता बूम होत चाललाय की म्हणजे कसा आहे तो, म्हणजे सुरुवात झाली आहे याची की अजून सुरुवात होणं बाकी आहे, की ते कसं होणार आहे म्हणजे इन कमिंग इयर्समध्ये, असं ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणतं आहे? ॲक्च्युली तो होणं गरजेचंच आहे, कारण अनऑर्गनाइज्ड असल्यामुळे एवढूशा बाळांना त्याला सामोरं जावं लागतंय. म्हणजे ती काही बोलू शकत नाहीत बिचारी की ही बाई मला मसाज करते, हे मला नाही आवडत आहे, किंवा ही पद्धत मला आवडत नाही, किंवा इथे मला दुखतंय, हे ती काहीच बोलू शकत नाही आहेत. जी मोठी माणसं लादतायत ते ती करतायत. पण हे जर ऑर्गनाइज्ड झालं, सगळ्यांनी प्रॉपरली शिकून ह्या गोष्टी केल्या, तर येणारी पिढी नक्कीच चांगल्या पद्धतीने वाढेल. त्यांचं अनारोग्य होणार नाही, म्हणजे आरोग्य त्यांचं चांगलं राहील. त्यामुळे हे क्षेत्र बूम होणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांनी समोर येणं गरजेचं आहे, हे प्रॉपरली शिकणं गरजेचं आहे. पण हे फक्त त्यांनीच शिकावं जे म्हणजे ज्यांना ही सर्व्हिसेस द्यायची आहेत, म्हणजे सॉफ्ट केअर बेबी केअर म्हणजे जे बेबी केअर टेकर्स आहेत, फक्त त्यांनाच ही एज्युकेशन घेतलं पाहिजे की ॲज अ पॅरेंट्सनी पण ते एज्युकेशन? एक्झॅक्टली, पॅरेंट्सनी सुद्धा घेतलं पाहिजे. पुन्हा ह्याच्या मागे जर आपण गेलो तर हल्ली काय होतं की गर्भवती स्त्री असते, म्हणजे पहिले 9 महिने ती या सगळ्या गोष्टीलाच एवढी थकलेली असते, कंटाळलेली असते की आफ्टर डिलेवरी उठून ह्या सगळ्या गोष्टी मी करेन असं तिला इतका कॉन्फिडन्स नसतो ॲक्च्युली. बट जर स्वतः आईनीच मसाज केला तर एक तर बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग खूप छान होईल आणि आईलाही स्वतःच्या बाळाचं करण्यात जो काही आनंद असतो तो अतिशय म्हणजे सुंदरच आनंद मिळेल आणि त्या बाळालाही आईचा स्पर्श छान पद्धतीने होईल, प्रेमाचा स्पर्श होईल. खूप छान मॅडम. पण माझा एक प्रश्न आहे, सॉफ्तो नाव हा कसा सुचला आणि म्हणजे हाच नाव का तुम्ही निवडला? ॲक्च्युली आपण बघितलं की ज्या झाडू पोछा करणाऱ्या वगैरे बायका असतात, त्या बाळाला म्हणजे ते जे छोटंसं बाळ आहे तर त्याला किती प्रेशरने मसाज करायला हवा किंवा कशा पद्धतीने हवा याचं काही ज्ञान नसतं त्यांना. घेतलं की जोराजोरात आपलं त्यांना मसाज करायचा. पण मसाज किंवा स्पा हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला की त्याच्यातून आपल्याला लगेच रिलॅक्सेशन असं जाणवतंच. म्हणजे अगदी स्पा म्हणजे मला रिलॅक्स व्हायचं आहे, म्हणजे हा मसाज म्हणजे इन द सेन्स बाळाचा हा स्पाच असतो. मग तो कसा जंटली प्रॉपर अगदी सॉफ्ट हाताने करायला हवा. मग सॉफ्तो हा जापनीज शब्द आहे, त्याचा अर्थ होतो सॉफ्ट हाताने करणं जे काही आहे ते. म्हणून आपण सॉफ्तो बेबी केअर किंवा सॉफ्तो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी म्हणजे त्याला हे नाव दिलेलं आहे. क्या बात आहे, खूप छान. म्हणजे नाव पण असं आहे की पटकन लोकांच्या लक्षात राहील. मग मला एक सांगा, म्हणजे सॉफ्टो बेबी केअरमध्ये तुम्ही काय काय सर्व्हिसेस देता? म्हणजे आता केअर टेकिंगमध्ये आता जेवढं मी ऐकलंय की फक्त मसाज द्यायचं, काळजी घ्यायची बाळाची, त्याला फक्त सांभाळायचं, पण त्याच्या पलीकडे जाऊन पण काही प्रकार असतील, तर त्याच्याबद्दल मला काय सांगाल? सॉफ्टो बेबी केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपण सुरू केली आणि साधारण गर्भामध्ये बाळ असतं तिथपासूनच आपण केअर कशी घ्यायला हवी अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण ह्याच्यात ॲड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गर्भसंस्कार आहे, लॅक्टेशन काउन्सलिंग आहे, बाळंतीण मसाज म्हणजे बेबी आणि मॉम मसाज आहे, बेबी केअर टेकर्स आपण घरी त्यांना प्रोव्हाइड करतो. अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण याच्यामध्ये देतो. किंवा बऱ्याचदा गर्भवती स्त्रियांना प्री आणि पोस्ट नॅटल योगा हव्या असतात, तर या सगळ्या सर्व्हिसेस आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन त्यांना प्रोव्हाइड करत असतो.
क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की गर्भसंस्कार आणि लॅक्टेशन काउन्सिलिंग, हां. सो ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा मला. म्हणजे लॅक्टेशन काउन्सिलिंग एक्झॅक्टली काय आणि गर्भसंस्कार म्हणजे काय? म्हणजे जेवढं आता मी जेवढं ऐकलंय आणि जेवढं असं आम्हाला जेवढं माहिती आहे, जेवढं एज्युकेट आम्हाला केले गेले की नॉर्मल टेक केअर करायचं असतं वेगळं, पण बरोबर. त्याच्यामध्ये आणखीन डेप्थमध्ये कसं तुम्ही सांगा त्याला? ओके. तर रिसर्च असं सांगतोय की गर्भामध्ये असल्यापासूनच बाळाला ऐकता येतं, बोलता येतं, त्याला वेगवेगळ्या भावना असतात. आपण ऐकलेलंच आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या राजमाता आहेत, त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि गर्भामध्येच त्यांना हा जो विचार होता त्यांचा हिंदवी स्वराज्याचा, तो माझं बाळ जन्माला आल्यानंतर हिंदवी स्वराज्य स्थापन करेल ह्या एका ध्यासासाठी त्यांनी 9 महिने बाळ पोटात असताना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना तसे त्यांनी संस्कार केले. असं म्हणतात की राजमाता जिजाऊंना घोड्यावर बसावं, तलवारबाजी करावी असे डोहाळे लागले होते. म्हणजे इतका डीप विचार त्यांनी गर्भातल्या बाळावरती केला आणि आपण पुढे बघितलंच त्याचे रिझल्ट की अगदी एवढूशा बाळाने त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण इथे आहोत. त्याचबरोबर महाभारतातलं आपण अभिमन्यूचं उदाहरण ऐकलं आहे की आईच्या पोटात असतानाच त्याने चक्रव्यूहमध्ये कसं आत शिरायचं हे ऐकलं श्रीकृष्ण जेव्हा सांगत होते तेव्हा. पण तो चक्रव्यूह भेदून बाहेर यायचं कसं हे जेव्हा सांगत असताना आईला नेमकी झोप लागली, त्यामुळे पुढचं ज्ञान त्यांना मिळालं नाही आणि त्यामुळे चक्रव्यूह आतपर्यंत गेले ते, पण त्यांना बाहेर येता आलं नाही. तर हे सगळे गर्भसंस्काराचे वेगवेगळी उदाहरणं आपण बघितलेली आहेत, अनुभवलेली आहेत. मी स्वतः गर्भसंस्कार माझ्या मुलांवर केलेत. तर गर्भसंस्कार म्हणजे काय, तर गर्भात असताना आपल्याला असं वाटतं काही कळत नाही, पण असं नाही आहे. एक जीव असतो, तो गर्भात जेव्हा फुलत असतो, मोठा होत असतो, तेव्हा प्रॉपरली त्याला सगळं नॉलेज मिळत असतं. जे जे काही आई करते, जी जी क्रिया करते, जे जे विचार करते, आईचा विचार म्हणजेच गर्भसंस्कार आहे. मग अशा वेळेला आईने काय चांगले विचार करायला हवे, कशा पद्धतीने चांगल्या वातावरणात राहायला हवं, काय खायला हवं, काय कृती करायला हवी, ह्या सगळ्या गोष्टी मिळून गर्भसंस्कार होतो. आणि जर आपण प्रॉपरली म्हणजे अगदी विचार करून हे गर्भसंस्कार दिले, जर मला माझ्या बाळाला मोठेपणी हे बघायचं आहे, मला हे होताना बघायचं आहे, हे चित्र तुम्ही गर्भामध्येच त्याच्यावरती जर तयार केलं किंवा तसे संस्कार केलं तर ते चित्र साकारायला वेळ लागत नाही. खूप छान मॅडम, तुझे इन्साइट्स खूप छान आहेत. पण कसं आहे की आत्ताच्या टायमाला जसं मी जेवढं अनुभवलं आहे, म्हणजे गर्भसंस्कार ही एक क्रिया झाली आणि दुसरं म्हणजे DMIT, जे मुलांच्या म्हणजे फ्युचरमध्ये काय करायचं आहे, मुलांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे की मेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे त्यांना. आता ह्याला DMITचा आणि गर्भसंस्काराचा ह्याचं रिलेशन तुम्ही कसं सांगाल? म्हणजे आताच्या डेटला कसं झालं आहे की आता आपण जसं बघतोय की पॅरेंट्स पण ओकेजनली ड्रिंक्स चालू असते, त्यांची स्मोकिंग चालू असते. काही लेडीज असे पण असतात की प्रेग्नन्सीमध्ये पण ते चालू असतं. ते कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यावरती? नाही, मुळात स्त्रीचं शरीर असं बनवलेलं आहे की तिने कुठल्याही म्हणजे धूम्रपान किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ते करणं अतिशय अयोग्य आहे. कारण स्त्रीचं शरीर हे एका बाळाला जन्म देत असतं, तसंच बनवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पुरुषांनी हे करावं असंही नाही आहे, पण शक्यतो स्त्रियांनी या गोष्टीकडे जाऊ नये असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि DMLT ह्या ज्या टेस्ट आहेत त्या हाताच्या बोटांवरती, म्हणजे हाताचे ठसे तुमचे काय सांगतात, ही पूर्ण वेगळी गोष्ट झाली. पण गर्भसंस्कार म्हणजे काय, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादं चित्र, आपला बाळ काय होणार आहे हे चित्र साकारणं आणि त्याच्यावर प्रॉपरली संस्कार करणं. तसं म्हणजे मला जर वाटत असेल की माझं बाळ अत्यंत संस्कारित व्हावं, त्याने आजूबाजूच्या लोकांशी छान पद्धतीने बोलावं, त्याने कोणाला उलट बोलू नये किंवा वाईट त्याला संगत लागू नये किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपलं मूल असं असावं असं आईला वाटत असतं, आई वडिलांना वाटत असतं. तर तसे संस्कार गर्भामध्ये जर का केले प्रॉपरली तर बाळ अत्यंत छान
संस्कारक्षम होतं आणि ह्याचे रिझल्ट आहेत समाजामध्ये. म्हणजे जसं आपण बिझनेसमध्ये प्लॅनिंग करतो, एक प्रॉपरली Exactly, रोडमॅप डिझाईन करतो, तसं आपलं पूर्ण Exactly. 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये ॲज अ मदर आपल्याला ते विचार करावे लागतील की म्हणून पूर्वीची कसं लोक म्हणायची ना की गर्भवती स्त्रीने बाई चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, चांगल्या वातावरणात राहावं, बरोबर. म्हणजे मग त्या येणाऱ्या बाळावरती चांगले संस्कार होतील. म्हणून ते फ्रेम्स आणि फोटोज लावून ठेवायचे रूम्स मध्ये आणि सगळ्या गोष्टी. करेक्ट. आणि अजून एक तुम्ही विषय मांडलेला की लॅक्टेशन काउन्सिलर, म्हणजे लॅक्टेशनचा अर्थ काय असतो आणि काउन्सिलिंग मध्ये तुम्ही कसे आलात आणि ह्या गोष्टी कशा घडल्या? ॲक्च्युली मगाशी आपण ह्या विषयावरती वेगवेगळ्या गोष्टी आपण चर्चा करतच आहोत. तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे मुली ज्या होत्या त्या मावशीचं, बहिणीचं वगैरे बाळंतपण, ती काय करते बाळंतपणात, नेमकं काय असतं, प्रेग्नंट कशी राहिली, मग आई वडिलांनी काय केलं, असं एकत्र कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी कळत नकळत बघत तिला कळायच्या मुलीला. हल्ली कसं आहे, आई वडील आणि एक बाळ म्हणजे एक मूल, मग ती जी मुलगी असते समजा एकुलती एक, तर तिला ह्या सगळ्या गोष्टीचं किंवा ह्या वातावरणाची माहितीच नाही आहे की नेमकं काय असतं. मग जेव्हा लग्न होतं तेव्हा ती प्रेग्नंट राहते आणि ह्या सगळ्या गोष्टी, मग ह्या सगळ्या गोष्टी कधी तिला माहिती नसल्यामुळे, कधी बघितल्या नसल्यामुळे बऱ्याच गोष्टीला तिला सामोरं जात असताना काउन्सलिंग घेणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल जसं गर्भसंस्कार म्हटलं आणि लॅक्टेशन म्हणजे स्तनपान. आता बाळाला आईचं दूध देणं हे म्हणजे अक्षरशः म्हणजे आईचं दूध म्हणजे परमेश्वराने बाळासाठी पाठवलेलं ते अमृत आहे. इतकी त्याची महती आहे, इतकी त्याचं महत्त्व आहे. मग ही गोष्ट जी आहे ते त्या मुलीनं माहिती नाही आहे. मग ते काउन्सलिंग करणं महत्त्वाचं आहे. मग ते काउन्सलिंग करत असताना प्रॉपरली बेबीची पोझिशन कशी असायला हवी, आईने कसं असायला हवं, आईने कसं बसायला हवं, ह्या सगळ्या डीपली गोष्टी काउन्सलिंगमध्ये आम्ही करतो. ते का करायला हवं, किती महिने करायला हवं, याच्याने तिलासुद्धा त्याचे बरेच फायदे आहेत. आपण आज ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण बघतोय, तर या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन तिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते जर तिने प्रॉपरली ब्रेस्ट फिडिंग केलं बाळाला तर. आणि बाळ तर आयुष्यभराचं उभं राहणं प्रॉपरली, सगळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक हा सगळा त्याचा विकास हा फक्त आणि फक्त आईच्या ब्रेस्ट फिडिंगवरती असतो. आणि मी म्हटलं तसं आईचं दूध म्हणजे बाळासाठी परमेश्वराने पाठवलेलं अमृत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा तुम्ही विषय काढलाच आहे, तर मी तुम्हाला एक विचारतो की आत्ताचं जनरेशन जे आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरती थोडंसं मागे राहत चाललंय. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल आणि ह्या एक्सरसाइज या सगळ्या गोष्टीमध्ये मागे राहत चाललंय. सो त्याच्यामध्ये एक हेल्दी बेबी डिलिव्हर करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागेल ॲज अ पॅरेंट्स, आणि त्याच्यासाठी नॉट इवन मदर बट ॲज अ फादर, म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधी काय पॅरामीटर्स मेट केले जातात. आता कधी कधी असं होतं की नाही चलो कर लिया, प्लॅन बेबी करायचा असतो किंवा अनप्लॅन्ड. पहिले कसं असतं की नाही लग्न झालं, चला आता वर्ष झालं, आता तुम्हाला फोर्स केलं जायचं, पण आता तर ती कन्सेप्टच निघून गेली. म्हणजे आता बेबी करायचा की नाही करायचं की अडॉप्ट करायचा, ह्या गोष्टीपर्यंत विषय पोहोचले गेले आहेत. मग ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? मुळात कसं आहे, पहिले आपण सुरुवात करू करायचं का नाही करायचं. तर माणूस जन्माला आलेला आहे तर तो समाज वाढवण्यासाठी, मीन्स काय तर पुढच्या पिढीला घडवण्यासाठी आलेला आहे. आणि त्याचसाठी आपल्या समाजात रूढी परंपरा आहेत की स्त्री किंवा पुरुष किंवा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर तिचं लग्न करणं, लग्न झाल्यानंतर तिला मुलं होणं, हे एक समाज मान्य म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढी घडवण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे हे करणं गरजेचंच आहे. आज जरी तुम्ही कितीही बिझी असाल तरीसुद्धा ॲडॉप्टेशनसुद्धा एक वेगळा विषय आहे, तो अगदीच वेगळा आहे. पण एखादं बाळ जन्माला घातल्यानंतर आई होणं म्हणजे साने गुरुजी म्हणतात, आई होणं म्हणजे मंदिरातली एक मूर्ती घडवणं. मग ही मूर्ती ॲज अ आई होऊन तो अनुभव घेऊन बघा ना तुम्ही, किती छान सुंदर अनुभव आहे. आणि तो अनुभव फक्त स्त्रीलाच देवाने दिलेला आहे. मग तो सुंदर अनुभव घ्यायला का तुम्ही नाकारताय? आणि तुमच्याकडे म्हणजे एखाद्या बाळाला जन्म देण्याइतकं तर आपण नक्कीच करू शकतो. त्यामुळे मी म्हणते आजच्या प्रत्येक पिढीने किंवा आजच्या प्रत्येक नवविवाहितांनी
हा विचार करायलाच हवा की आपल्याला एखाद्या बाळाला का होईना जन्म द्यायचा आहे. एक काय मी म्हणते 2 दिले तरी हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची तयारी कशी करायला हवी. तर मुळात दोघांची सहमती असणं गरजेचं आहे की बाबा नाही आता आपल्याला बेबी प्लॅन करायचं आहे. मुळात त्याच्याही आधी खरं सांगायचं तर दोघांचं शरीर अतिशय सक्षम असायला हवं. म्हणजे प्रॉपरली कुठलेही त्यांना आजार असायला नकोत किंवा काही इतर गोष्टी किंवा काही तुम्हाला वाईट सवयी असतील तर त्या बंद करायला हव्यात. म्हणजे मग प्रॉपर गर्भधारणा होते. आणि त्यानंतर मग 9 महिने मी म्हटलं तसं गर्भसंस्कार करायला हवेत, दोघांनीही करायला हवेत. आम्ही तर साधारण 7व्या महिन्यामध्ये बाळाला वडिलांचा स्पर्श पण देतो. म्हणजे पोटावरती हात ठेवून वडिलांनी दररोज बाळाशी गप्पा मारायच्या. म्हणजे जन्मानंतर ते म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की आईला बाळ लगेच ओळखतं 3 महिन्यात आणि वडिलांना 6 महिन्यानंतर. पण आम्ही हल्ली आधीच सांगतो की बाळाचाही त्याने आवाज ऐकला पाहिजे. त्यामुळे जन्मानंतर ते आई आणि बाबांना दोघांनाही पटकन ओळखायला लागतं. कारण गर्भातच त्याने वडिलांचंही कन्व्हर्सेशन ऐकलेलं असतं. त्यांनी म्हणजे बोलताना ऐकलेलं असतं. त्याच्याबरोबर दोघांचं बॉन्डिंग पण छान पद्धतीने होतं. तर त्यामुळे हे झालं गर्भसंस्कार. आणि आफ्टर डिलेवरी वडिलांचा तर मी म्हणते 50% सहभाग त्या केअरमध्ये असायलाच हवा. आणि हल्ली बरेच पालक, बरेच नवविवाहित त्याच्यामध्ये त्या बाबा जो असतो तो हा छान काय म्हणतात त्याला त्याची ती भूमिका सुंदरपणे निभावताना बरेच जण दिसतात आम्हाला समाजामध्ये. आणि तेवढं कारण परदेशात पण आपण बघतो बेबी केअर करताना आईबाबांना दोघांना त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तर हल्ली असे क्लासेस पण आहेत. आणि बाबा ते स्वतःहून पुढे होऊन करायला लागलाय. कारण एकत्र कुटुंब नसल्यामुळे त्याला करणं भागच आहे आणि तो आवडीने करायला लागलाय. जसं तुम्ही सांगितलं जे क्लासेस चालू झालेले आहेत, मग क्लासेस म्हणजे एक्झॅक्टली काय, काउन्सिलिंग असते, पॅरेंट काउन्सिलिंग असते की एक्झॅक्टली काय केलं जातं याच्यामध्ये? काउन्सिलिंग असतेच. त्याच्याबरोबर आफ्टर डिलेवरी आता बऱ्याचदा C-सेक्शन झाला तर आईला 2-3 दिवस हलता येत नाही जागेवरनं. मग अशा वेळेला ते बाळ रडत असतं. मग त्याला प्रॉपरली त्याचं डायपर चेंज करणं, त्याला कपडे कसे घालायचे, त्याला रॅप कसं करायचं, दूध कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग, त्याला पकडायचं कसं, कारण तिथपासूनच सगळी सुरुवात होते प्रॉपरली. तर ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंगसुद्धा हल्ली देत. पण आताच्या लाईफ टाईम म्हणजे आताचं जसं पिरियड चालू आहे की दोघेही जॉबला जातात, मग त्याच्यामध्ये काळजी कशी घ्यावी बाळाची? आता गव्हर्नमेंट 6 महिने आईला सुट्टी देतं. आणि डिलेवरी म्हणजे बाबाला पण काही ठिकाणी 15 दिवस, काही ठिकाणी 1 महिना डिलेवरी लीव आहे. म्हणजे बायकोची असेल तर त्यामध्ये एवढं सगळं मॅनेज होऊ शकतं. त्यामुळे असं वेगळा वेळ काढायची गरज नाही किंवा सुट्टी टाकून ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. कारण ऑलरेडी गव्हर्नमेंट तुम्हाला सुट्टी देतं आहे. म्हणजे समजा जर एखाद्याला सुट्टी भेटतच नाही आहे किंवा तो आउट ऑफ इंडिया राहतो किंवा त्याचा वर्क शेड्यूलच असं आहे की वेळ काढता येत नाही आहे, मग त्या पॅरेंट्ससाठी किंवा त्या कपलसाठी तुमच्याकडे असे काही सर्व्हिसेस आहेत का की तुम्ही त्यांना एक टेक केअर करणारी मेड तुम्ही प्रोव्हाइड हो करू हो देता किंवा आपण असं काही? बेबी केअरटेकर्स 24 तासासाठी सुद्धा प्रोव्हाइड करतो. Okay. कारण बऱ्याचदा डिलिव्हरीनंतर पहिल्या महिन्यामध्ये बाळाला दिवस रात्र माहिती नसतं किंवा नव्यानेच त्याचा जन्म झालेला असतो. त्यामुळे हा आवाज, वारा, सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टीशी त्याला स्वतःला जुळवून घेत असताना ते खूप रडत असतं. कारण रडणं हाच त्याचा संवाद असतो. बरोबर. त्यामुळे ते कंटिन्यू रडत असतं. कधी भूक लागलेली असते, कधी अजून काही कारणं असतात. तर अशा वेळेला रात्रंदिवस त्याची केअर करणं गरजेचं असतं. मग ते आईला जमतंच असं नाही. किंवा घरातली मोठी माणसं, फॉर एक्झाम्पल त्या बाळाची आजी असेल इकडची तिकडची, तिला काही तिच्या वैयक्तिक कारणामुळे जमत नसतं. तर अशा वेळेला आपण मिडल एजची एखादी केअरटेकर देतो की ती 24 तास तिथे थांबेल, प्रॉपरली बाळाकडे लक्ष देईल. त्याला समजा रात्री जागरण करत असेल तर ती त्याला घेऊन बसेल. अशा सगळ्या गोष्टींसाठी. काउन्सिलिंग पण तुम्ही प्रोव्हाइड करता, म्हणजे ह्याचे तुम्ही सेमिनार्स घेता की म्हणजे कसं असतं हे? ऑनलाईन ज्यांना हवं असेल त्या सगळ्या ॲज अ नवविवाहितांसाठी ज्यांना बेबी प्लॅन करायचं आहे अशा सगळ्यांसाठी आपण ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेतो. क्या बात आहे. सो खूप इंटरेस्टिंग अशी चर्चा होती. म्हणजे बाळाची काळजी कशी घ्यावी ते पण प्रेग्नन्सीमध्ये, हे
खरं बघायला गेलं तर आताच्या पिढीला तेवढं माहित नाहीये. पहिले कसे आपली आजी असायची, आजोबा असायचे, ते सगळं करून घ्यायचे. एक्झॅक्टली. पण आताच्या डेटला ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट झालंय, कारण की बरोबर. नेटवरती बघून तेवढं आपल्याला काही भेटत नाही. आणि जेवढं ही गोष्ट खूप प्रॅक्टिकल आहे, म्हणजे आपण किती पण थिअरी वाचली, किती पण बुक्स वाचले, तरी पण आपण त्याच्या प्रॅक्टिकल केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला कळत नाही. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. सो आता आपण परत मी तुमच्या कंपनीवरती येतो, म्हणजे सॉफ्टवेअर बेबी प्रायव्हेट लिमिटेडवरती. म्हणजे हेच कंपनी रजिस्ट्रेशन पासूनचा तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय, आणि म्हणजे काय काय डिफिकल्टी झाले कंपनी चालू करण्यापासून? कारण की ह्याच्यामध्ये मला जी डिफिकल्टीज जाणवते ती म्हणजे टेक केअर करणारी मेड शोधणं आणि बरोबर. तिला प्रॉपर ट्रेनिंग देऊन तिला त्या एंड टू एंड सर्व्हिसेस म्हणजे एखाद्या पाठवणं. क्लायंटला बरोबर. पाठवणं. कारण की कधी कधी कसं होऊन जातं की शिकून घेतल्याच्या नंतर ते स्वतःच चालू करून देतात. बरोबर. तर या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल करता? कंपनी स्थापन करताना पासूनचं सांगेन तर मी मगाशीच सांगितलेला अनुभव की एका बाळाला 5व्या-6व्या दिवशी सर्जरीला सामोरं जावं लागलं. तर या गोष्टी होऊ नयेत आणि येणारी पिढी सक्षम, मजबूत आणि आरोग्य सर्जरी संपन्न. म्हणजे ती थोडीशी स्टोरी लाईन म्हणजे कळलं नाही कुठली हां. सर्जरी. ॲक्च्युली मी मगाशी म्हटलं तसं असेच आमच्या ओळखीच्या एका आईला बाळ झालं आणि शेजारी येत होती एक मसाजसाठी, म्हणून तिने त्या बाईला मसाजसाठी सुरुवात केली. तर ती दररोज मसाज करायची आणि चेस्टमध्ये तिने दूध काढलं असं पिळून पिळून. ॲक्च्युली हे चुकीचं आहे. तर ही आपली जुनी पद्धत असं काहीतरी त्या म्हणतात. आणि ह्या चुकीच्या पद्धतीमुळे काय झालं, ते चेस्ट बाळाचे दाबल्यामुळे तिथे इन्फेक्शन झालं सगळं, आणि त्यामुळे त्या बाळाला सर्जरी करायला लागली. आणि मग सर्जरी झाल्यानंतर एवढूसं ते 8-10 दिवसाचं बाळ, त्याची किती अवस्था वाईट झाली असेल. ते कंटिन्यू रडायचं, झोप यायची नाही त्याला, छातीला सगळ्या पट्ट्या असायच्या, जवळ घेता यायचं नाही. तर अशा वेळेला जेव्हा हे असं आपण चित्र बघतो तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. तर ह्या गोष्टी घडू नयेत. येणाऱ्या पिढीला म्हणजे येणाऱ्या बाळांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या आरोग्याचे कुठले प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी आपण ही कंपनी म्हणजे सगळ्या गोष्टी शिकून प्रॉपरली ही कंपनी स्थापन केली. आणि मग स्थापन केल्यानंतर मी तर एकटी कुठे पुरेशी पडणार नाही. तर समाजात आपल्याला काम करायचं आहे, तर तेवढे हात तयार करणं, तेवढे ट्रेनिंग्स देणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी 35 ते 45 वयोगट, आता तुम्ही म्हणाल की हाच वयोगट का, तर 35पर्यंतची जी स्त्री असते, 35 वयापर्यंत तिची स्वतःची मुलं मोठी झालेली असतात, थोडीशी ती संसारात निवांत झालेली असते, आणि त्याच्या आधी करिअर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तिच्याकडे वेळ नसतो. आणि 35 ते 45 ही मॅच्युअर्ड स्थिती असते की ती प्रॉपरली बाळाला घेऊ शकते किंवा बाळाशी संबंधित सगळी कामं ती प्रॉपर करू शकते. तर अशा आरोग्यसंपन्न बायकांना आपण प्रॉपरली ट्रेनिंग्स देतो, आणि त्या ट्रेनिंग्स नंतर जिकडे मसाजची गरज आहे अशा ठिकाणी त्यांना आपण पाठवतो. मग तुम्हाला कधी असं चॅलेंज आला नाही की एखादी बाई तुमच्याकडनं ट्रेनिंग घेऊन शिकून बाहेर पडली, 2-3 महिने काम केलं आणि परत तिने स्वतःचं चालू केलं? असे बरेच म्हणजे सुरुवातीपासूनच चॅलेंजेस तर मला येतच राहिले. कारण मुळात शिकलेली बाई, मसाज शिकलेली बाई आपल्या घरी येणार आहे हेच अजून लोकांना पटणं महत्त्वाचं होतं. कारण त्यांनी सगळ्या पारंपरिक त्या धुणं भांडीवाल्या बायकांना बघितलेलं आहे. तर हे काय शिकून कशा काय येतात, किंवा एवढ्या तरुण बायका, कारण मसाज करणारी बाई म्हणजे खूप म्हातारी आजी, हीच एक कन्सेप्ट आहे ॲक्च्युली. बरोबर. तर ही समाजातनं ही कन्सेप्ट कशी चुकीची आहे, किंवा त्यांना या समाजाला या क्षेत्रासाठी तयार करणं हे पहिलं माझं काम होतं. त्यामुळे बऱ्याचदा माझा स्टाफ जर का मसाजसाठी गेला आणि ते बाळ छान हसत हसत मसाज करतं आहे असं वाटलं, तर ते म्हणायचं नाही नाही तुम्ही मसाज चांगला नाही करत, कारण त्या मावशी यायचं तर आमचं बाळ खूप रडायचं. म्हणजे रडून बाळाने मसाज घेतला की चांगला आहे असं त्यांना वाटायचं. खरं तर मसाज किंवा स्पा म्हणजे रिलॅक्सेशन, त्याने हसत हसत ते घेतलं पाहिजे. ही कन्सेप्ट लोकांपर्यंत रुजवणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी मला बरेचसे चॅलेंजेस आले. मग हळूहळू आता कसं IT वगैरे क्षेत्रातली मुलं आहेत, ती गुगल सर्च करून कोण शिकलेलं आहे बाबा हे बघून मग आमच्याकडे यायला लागले. मग हे करता करता बऱ्याच लेडीज येऊन शिकून माझ्याकडनं जातात, त्या स्वतःचं करतात. पण कसं असतं, एखाद्या कंपनीबरोबर टायअप होऊन करणं आणि स्वतः करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. तो जेव्हा त्यांना जाणवतो तेव्हा त्यांना असं वाईट वाटतं. पण माझं म्हणणं की तुम्ही कंपनीबरोबर जर राहिलात तर तुमचं भवितव्य अत्यंत चांगलं आहे.
बरोबर. आणि ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी पण बिल्ड होते ना Exactly. clientची आणि हां, आपली पण, की exactly. कसं आहे क्या बात आहे. खूप खूप काही शिकायला भेटलं, म्हणजे खूप काही समजायला पण भेटलं की प्रेग्नन्सीमध्ये कशी केअर करायची आणि आफ्टर प्रेग्नन्सी कशी केअर करायची. जेव्हा आम्ही तुमच्याबद्दल रिसर्च करत होतो तेव्हा तुम्ही एक पुस्तकाचा उल्लेख केलेला, हो. तर त्या पुस्तकाबद्दल तुमचं तुम्ही काय सांगाल आम्हाला? हे बालसंगोपनाचं व्यवस्थापन हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. तर या वेगवेगळ्या गोष्टी माझ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस ॲड करत असताना मला कळलं की बेबी केअरटेकर पण जातात. पण जेव्हा वास्तवात बघितलं तर बेबी केअरसाठी जी जाणारी बाई आहे ना, प्रॉपरली नॉलेजच नाही आहे तिला, की हे 6 वर्षाचं, हे 7 वर्षाचं बाळ आपल्यासमोर आहे आणि त्या बाळाची आपल्याला केअर करायची आहे. मग 7 वर्षाचं बाळ काय विचार करत असेल, त्याला नेमकं काय हवं आहे, त्याला नेमका कुठला आहार द्यायला पाहिजे, त्याच्याशी कसं बोलायला हवं, त्याचे शब्द कसे असतील, की ते आपल्याला म्हणजे रिस्पॉन्ड करेल, ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार केला तेव्हा मग मी जी काही शिक्षिका होते हे सगळी नॉलेज किंवा हा सगळा अनुभव माझ्यासमोर आला. आणि मग म्हटलं की ह्या बायकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. किंवा आजकाल आपण मगाशी म्हटलं तसं एकत्र कुटुंब नसल्यामुळे बऱ्याचदा नवीन झालेल्या आईला पण प्रश्न निर्माण होता, अरे हे बाळ रडतंय कशाला, अरे असं का झालं, मग मी ह्याच्याशी कशी बोलू, मी ह्याला कसं पकडू, हे जे काही प्रश्न आहेत. तर या सगळ्यांसाठीच 0 ते 7 वयोगटातलं बाळ वाढत असताना त्याच्या आजूबाजूला जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये गाणी आहेत, गोष्टी आहेत, किंवा त्यांचा आहार कसा असायला हवा, पहिल्या 3 महिन्यात बाळ काय शिकत असतं, त्यानंतर 6 महिन्यात काय शिकतं, कधी बसायला लागतं, कधी चालायला लागतं, रांगताना नेमकं त्याचं काय होतं, मग रांगत असतानाचे काही वेगवेगळ्या पोझिशन्स असतात का, त्याचा फायदा काय बाळाला होतो, ते नेमकं कोणत्या विचारांनी चालत असतं आणि त्याला काय नेमकं हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा इत्थंभूत विचार करून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बाळाच्या भाषेचा विकास कधी होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी 6 महिन्याचं बाळ असतं ना, तेव्हा त्याच्या तोंडातून लाळ गळत असते, आपल्याला ते खराब वाटतं, किंवा ते फुर असं करतं, असं काय काय वेगळे वेगळे ॲक्शन्स करतं तोंडाच्या. म्हणजे काय होतं तर पहिल्या 6 महिन्यानंतर बाळाच्या भाषेचा विकास व्हायला सुरुवात होते. मग ती भाषा किंवा ते शब्द त्याला तोंडातनं काढायचे आहेत, तोंडातून शब्द उच्चारायचे आहेत, म्हणजे मग त्याला जीभ इकडे तिकडे लावायची आहे, कुठून कुठला उच्चार होतोय हा बघायचा आहे. त्यासाठी ते फुर करतं, कुठले कुठले वेगवेगळे आवाज काढतं, पापा पापा म्हणतं, मामा मामा असं म्हणतं, म्हणजे ते शब्द शिकतंय. मग त्या हळूहळू शब्दांची जुळवणूक करतं, एकेका शब्दात मग 2 शब्द, 4 शब्द, मग वाक्य, अशा सगळ्या भाषेचा जो विकास होत असतो तो या वयात होत असतो. मग अशा वेळेला आपण ॲज अ पॅरेंट म्हणून किंवा ॲज अ केअरटेकर म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर खूप गप्पा मारल्या पाहिजेत, त्यांच्या शब्दांचा इतका संग्रह केला पाहिजे की पहिल्या वर्षी हजारो शब्द बाळाला बोलता आले पाहिजेत. म्हणजे हे झाड आहे, हे फूल आहे, हे आहे, हे ते आहे, असे अनेक तुम्हाला जे जे मनात असेल, ज्या ज्या गोष्टी आहेत ते छान पद्धतीने बोला ना बाळाशी, ते रिस्पॉन्ड द्यायला लागतं पहिल्या 3ऱ्या महिन्यातच. हा करतं, हू करतं. एवढं डीप नॉलेज आणि एवढं खूप इंटरेस्टिंग, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ना मला एक प्रश्न पडला आहे की बाळ जेव्हा चालायला लागतो तेव्हा बरेचसे पॅरेंट, म्हणजे आत्ताच्या जनरेशनचे जे पॅरेंट्स आहेत, किंवा मी चुकीचं पण ठरू शकतो, पण जेव्हा बाळ चालायला लागतं तेव्हा डायरेक्टली ते नर्सरी किंवा ह्याच्यामध्ये टाकायला सुरुवात करतात. ह्याच्यामध्ये पॅरेंटिंग लाईफस्टाईल बाळाला आपल्याकडे किती वर्षापर्यंत ठेवायचं आणि कुठला योग्य वर्ष आहे जेव्हा आपण त्याला नर्सरीमध्ये टाकू, किंवा एक असतं ना की एक केअरटेकिंग नर्सरी असते जिथे लगेच आपण ऑफिस आवर्समुळे किंवा दोघंही वर्किंग असल्यामुळे ते लोक जाऊन तिकडे सोडतात आणि मग संध्याकाळी पिकअप करतात. तर हे कुठल्या वर्षाच्या नंतर केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे? म्हणजे आताच्या टायमाला लोक चालायला लागलं की थोडं तरी समजायला लागलं की लगेच टाकून सोडून देतात, मग ते त्याला त्याची ओढ लागते, मग नंतर मग तो आपल्या पॅरेंटिंग लाईफस्टाईल मध्ये यायला मग त्याच्यामध्ये पॅरेंट्सची पण किटकिट होऊन जाते, मग ते ऐकत नाहीये, असं नाही, हे लाईफस्टाईल मध्ये पण फरक पडतो. ह्याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली पहिले 3 वर्ष तर बाळ आपल्या जवळच हवं, पण आत्ताच्या जनरेशनमध्ये लेडीजला म्हणजे आई वडिलांना करिअर पण आहे, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण मग तुम्ही असं शोधा की जे पाळणाघर अत्यंत छान पद्धतीने संस्कार करेल, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही घरी आल्यानंतर
1 तास इतका छान क्वालिटी टाईम द्या त्यांना की बाकी मोबाईल, टी व्ही, इतर सगळ्या गोष्टी बाजूला सारून तो तास म्हणजे फक्त आणि फक्त तुमचं बाळ. म्हणजे तुम्ही घरात आल्यानंतर काय काय घडलं हे सांगायची त्याला उत्सुकता लागली पाहिजे. आई आज असं घडलं, मम्मा आज तसं घडलं, हा असं म्हणाला, ही जी उत्सुकता असताना म्हणजे त्याला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. मग अशा वेळेला हे थांब रे जरा, मला काहीतरी हे करायचं आहे, मला थांब जरा, मला स्वयंपाक करू दे, असं नाही. तेव्हा तुम्ही त्याला क्वालिटी टाईम द्या. अच्छा असं झालं का, मग तुला कोण काय म्हणालं, मग तू काय बघितलंस बाळा, तू आज काय खाल्लंस, असं जेव्हा तुम्ही क्वालिटी टाईम देऊन त्याला त्याच्यावर अत्यंत निस्सीम प्रेम करा. फक्त प्रेम आणि प्रेम. कारण पहिले 4 ते 6 वर्ष बाळाला प्रेमाची भाषा कळते. त्यामुळे अजिबात मारू नका. त्या जेवढं टायमाला चिडचिड मारायला करून चालणार नाही Yes, कुठलीच. मारू नका, आरडाओरडा करू नका. जितकं प्रेमाने तुम्हाला त्याला सांगता येईल, समजावता येईल, तेवढं ते छान ऐकेल. तुम्ही मारलत की पुन्हा ते हट्टाने त्याच गोष्टी करणार आहे, त्याच्यात सुधारणा नाही होणार आहे. आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट करायला नाही सांगितली तर आपण तीच करायला जातो. एक्झॅक्टली. कारण चांगले संस्कार हे परत चांगल्या त्याच गोष्टी सांगून करून आईवडिलांच्या कृतीतून दाखवून येत असतात. म्हणजे आणि वाईट गोष्टी पटकन येतात, अगदी एका सेकंदात येतात. त्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यासाठी तीच कृती आईवडिलांना सारखी करावी लागेल. आताच्या टायमाला कसं झालं ना की जेवढं मी बघतोय की म्हणजे माझ्या मामाची मुलं झाली किंवा लग्नात आपण कुठेही जातो तर तिथे कसं छोटी मुलं असतात ज्या इकडे तिकडे पळत असेल, मग पॅरेंट्स काय करतात, मोबाईल देतात हातात आणि शांत बसून ठेवतात. तर ते मोबाईल दे ना, कारण की एवढ्याशा एक तर तो लहान आहे आणि स्क्रीन टाइम त्याचा वाढतंय. ठीक आहे. सो त्यामध्ये हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का, की देणं गरजेचं आहे की नाही देणं गरजेचं? ऑब्व्हियसली काही पॅरेंट्सना असं वाटतं की देणं गरजेचं आहे, कारण की ते आता टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे, एवढे अपडेट्स येत चालले, तर ते सगळं शिकणं गरजेचं आहे. पण ते कुठल्या पद्धतीने शिकवावं ह्याच्याबद्दल तुमचे काय मत आहे? मुळात बऱ्याच रील्स किंवा रिसर्च असं सांगतोय की पहिले 6 वर्ष मुलांना मोबाईल द्यायचाच नाही. ओके. कारण काय होतं, आता तुम्ही म्हणालात तसं की लग्नात वगैरे तर देतातच, पण जेवताना सुद्धा प्रत्येक मूल मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही. पण जेवण खाणं ही अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे. म्हणजे जी पहिल्या आपण जर आपली संस्कृती बघितली तर 6 महिन्यानंतर उष्टावण करतात बाळाचं. उष्टावण मीन्स 6 महिन्यानंतर बाळाने हळूहळू घरात जे काही बनतं, जे काही पदार्थ बनतात ते खायला सुरुवात करायची. स्वतःच्या हाताने खायचं आहे, म्हणजे ते अर्धं सांडतं, पण हातावर, तोंडावर, डोळ्यावरती प्रॉपरली सिमिलरली कंट्रोल येण्यासाठी ते बाळ जे काही हाताने खाते ते सांडू द्यावं ना, पडेल खाली पण ते शिकेल त्याच्यातून. पण इथे कसं आहे, आईला वेळ नाही आहे, भसाबस चमचे कोंबते, समोर मोबाईल. मग समोर मोबाईल असला की बाळ काय खातंय नेमकं, आपण काय खातोय, कुठल्या चवीचं आहे ते, किती खातोय, ह्या सगळ्या गोष्टी मागे राहतात. आपण म्हणतोय ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, उदर भरणं नोहे जाणीचे यज्ञ कर्म. म्हणजे काय, फक्त पोट भरणं हा कर्म नाही आहे, तर जे आपण काही खातो त्याच्यातून वेगवेगळे रस तयार होतात, शरीरातले धातू तयार होतात आणि त्यातनं तुमचं शरीर बनतंय, त्यातनं रक्त बनतंय. मग ते रक्त कुठल्या क्वालिटीचं असायला हवं, त्यासाठी तुम्ही काय खाताय हे पण महत्त्वाचं आहे ना. बरोबर. मग ते खात असताना प्रॉपरली आनंदाने खायला हवं, वेगवेगळे रस त्याच्यामध्ये असायला हवेत आणि न रडता समोर स्क्रीन अजिबात नको, हसत आनंदाने, आणि तो घास व्यवस्थित चावून ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे. तर इथे म्हणूनच सांगितलेलं आहे, रिसर्च असं आहे की पहिले 6 वर्ष मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. आणि त्याच्या रेज पण आपण बघितल्या डोळ्यांवरती किती परिणाम करत आहेत. आजकाल अगदी 7-8 महिन्याच्या मुलांना चष्मा असतो आणि ते एवढे मोठे असतात आणि भिंगाचे अक्षरशः. कारण त्याचं काय तेच. दुसरी गोष्ट काय आहे की मी आधीपासून म्हणते की पहिल्या 7 वर्षामध्ये बाळांचा मेंदू प्रचंड क्रियाशील असतो. म्हणजे त्यांना खूप काही वेगळं शिकायचं असतं, खूप काही वेगळं करायचं असतं, करून बघायचं असतं. पंचेंद्रियातून त्यांचं शिक्षण सुरू असतं. ऍक्टिव्हिटी म्हणजे धावपळ एवढी असते त्यांचं, मला हे पण करायचं. हां, खूप ऍक्टिव्ह असतात, प्रचंड एनर्जी असते. मग ही एनर्जी आपण मोबाईल देऊन कुठेतरी कमी करतोय नाही का. दुसरी गोष्ट त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांना काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी तोडायचं आहे, कुठून तरी आवाज ऐकायचा आहे, तर ह्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या पण कुठेतरी मारत चालू आहे मोबाईलमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी
अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या 6 वर्षासाठी आहेत. त्यांना त्यांचं शिकू दे, त्यांना त्यांचं मोठं होऊ दे, त्यांना त्यांचे विचार करू दे. त्यासाठी मोबाईलपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण मोबाईल म्हणजे काय, इडियट बॉक्ससारखा आहे तो विचार काहीच नाही, फक्त समोर दाखवतोय, आपल्याला चित्र दाखवतोय, ही बघा. आणि ती जी चित्र आहेत किंवा ते जे कार्टून आहेत, एकदा इकडे फिरतात, एकदा इकडे फिरतात. बरं, त्या कार्टूनमधून पण काय देतोय आपण? प्रत्येक कार्टून एकमेकांना मारतोय. म्हणजे आपण संस्कार काय दिले? कोणाला टपलीत मारलं, कोणाची मजाक केला, कोणाला काहीतरी बोललो, म्हणजे छान गोष्टी आहेत. त्या आहेत का छान गोष्टी? नाही, अजिबात नाही. आणि सतत स्क्रीन किंवा ते चित्र फिरतं, त्यामुळे बाळ इकडे बघतं, इकडे बघतं, इकडे, म्हणजे त्या मेंदूला आणि डोळ्याला एकत्र येण्याची संधीच मिळत नाही आहे. तो मेंदू काहीतरी सांगतोय डोळ्यांना, इकडे बघ म्हणेपर्यंत ते चित्र तिकडे हललेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय होतं, मग तिरडेपणा येणं, डोळ्यांना चष्मा लागणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि विचार करण्याची शक्तीच मुलांची कमी होऊन जाते. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मुलांना, प्लीज मी म्हणेन, मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. 6 वर्षानंतर जी काही टेक्नॉलॉजी आहे ती मुलं सगळ्या गोष्टी खूप लवकर शिकतात. त्यामुळे टेक्नॉलॉजी आपल्या मुलाला येत नाही असा या संभ्रमात तुम्ही राहूच नका. ते येणार आहे मुलांना, ते आपोआप कॅच करणार आहेत. त्यामुळे आत्ता 6 वर्ष तर ॲटलिस्ट जेवताना, काही चांगल्या गोष्टी करताना तर त्यांना मोबाईल अजिबात दाखवू नका. एक प्रश्न असं पण आहे की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता मी पुढे जाऊन लग्न करीन आणि मी तुम्हालाच का कॉन्टॅक्ट करू? म्हणजे असं बरेचसे ऑडियन्स किंवा बरेचसे व्ह्युअर्स लोकांचा प्रश्न असेल की ठीक आहे ना, म्हणजे सुनीता मॅडम तर आहेत, पण सुनीता मॅडम जे करते ते अजून कोणतरी करत असेल, मग मी त्यांच्याकडनं घेते. म्हणजे कधी कधी कसं असतं ना की क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये खूप फरक केला जातो. मग जिथे आपल्याला क्वांटिटी भेटते लोक तिकडे जातात आणि मग त्यांना तसं सर्व्हिस नाही भेटली की मग ते सगळ्याच कंपनीना नाव ठेवायला चालू करतात. मग तुमची अशी कुठली स्पेशालिटी आहे जे तुम्हाला मार्केटमधून वेगळं करते? ॲक्च्युली मी म्हटलं तसं, मला 20 वर्षाचा ॲज अ बालवाडी शिक्षिकेचा अनुभव आहे आणि त्या 20 वर्षामध्ये बालकांचं मानसशास्त्र काय असतं ह्याच्यावरती माझा प्रचंड गाढा अभ्यास झाला आहे. त्यामुळे मी ज्या काही सर्व्हिस देते त्याच्यामध्ये बाळाला आधी आम्ही मध्यभागी ठेवतो, त्या बेबीला आधी मध्यभागी ठेवतो. ती काय विचार करत असेल, तिला काय योग्य आहे अयोग्य आहे हे बघूनच आम्ही ह्या सर्व्हिसेस देतो, जे की आमचं बाळाशी रिलेटेड काम आहे म्हणून. आणि इतर ठिकाणी तुम्ही बघत असाल तर फक्त ते काम आहे, पण आमचं बाळाचं मानसशास्त्र ओळखून आम्ही त्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणून लोकांनी मला नक्कीच संपर्क करावा. कन्सर्न असं असते की आता लाईफस्टाईल जसं तुम्ही बघितलं की पॅरेंट्सचं लाईफस्टाईल आणि आत्ताच्या जनरेशनचं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे. सो न्यूबॉर्न बेबीच्या टायमाला आपण कसं असतं की फोनवर बोलत बसलो आपण, ॲज अ पॅरेंट्स आपण त्या गोष्टी करत असतो की फोनवर बघत बसलोय किंवा म्हणजे टीव्हीचा कन्सेप्टच निघून गेलेला आहे मोस्ट प्रोबब्ली. कारण की आपल्याला कसं लागतं आपण कुठे पण सोफ्याला बसलो, खुर्चीवर बसलो, आपण मोबाईल घेतला, त्याच्यावरती स्क्रीनिंग करत बघत बसलो, तर ते बाळ आपल्याला ते बघत असतं की माझे बाबा काय करतायत, माझी मम्मी काय करते, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो आणि तो ते करायचा प्रयत्न करतो. तर ह्याची काळजी पॅरेंट्सने कशी घ्यावी? कारण की एज डिफरन्स तर बराच आहे. आता न्यूबॉर्न बेबी येतो आणि आपल्याला ते टाइम मॅनेज करणं आणि वर्क मॅनेज करणं, त्यासाठी आपल्याला मोबाईलची गरजच आहे. मग या गोष्टीला आपण कसं टेक केअर केलं पाहिजे? आता बरेच पॅरेंट्स ज्यांचं जे काही काम असतं ते ऑफिसमध्ये मोबाईलवरती सगळं करून घरी येतात आणि घरी मोबाईल स्विच ऑफ करतात. अशी कन्सेप्ट आहे की मुलांबरोबर खेळताना आपण मोबाईल वापरायचाच नाही आहे. पण ठीक आहे, तुमचं अति महत्त्वाचं काम असेल, काही तुमचं मोबाईलवरती असेल तर थोडंसं अगदी न्यूबॉर्न बेबीच्या जवळ बसून ह्या सगळ्या गोष्टी करू नका. थोडंसं लांब जा, दुसऱ्या खोलीमध्ये जा आणि तुमचं काय काम करायचं ते तिथे करा आणि मग बाळाजवळ या आणि बाळाला क्वालिटी टाईम द्या. मुलांना क्वालिटी टाईम द्या, खूप गप्पा मारा त्यांच्याशी. तुमच्याशी फ्रेंडली ते होतील तेव्हा त्यांचे पण बरेच प्रश्न असतात, त्यांना खूप काही प्रश्न पडलेले असतात, पण ते प्रश्न विचारायचे कधी आई बाबांना आपल्या, हा प्रश्न मुलांना हल्ली आहे की कधी विचारू, कारण आई वडिलांना वेळच नाही आहे. मग ते प्रश्न असेच साठून राहतात आणि त्यांना जे काही शिकायचं आहे ते राहून जातं ना. मग त्यामुळे मोबाईल तुम्ही वापरा, पण मुलांपासून दूर जाऊन वापरा. अगदी न्यूबॉर्न बेबीच्या जवळ बसून मोबाईल हँडल करू नका, कारण त्याचे रेज असतात किंवा ह्याचा वाईट परिणाम बाळांवरती होत असतो. त्याला छान वातावरणात ठेवा, एकदम सुंदर. आणि ठीक आहे, तुम्ही लांब कुठेतरी लावा, काही स्तोत्र लावा, त्याला ऐकू दे, वातावरण निर्मिती करा तशी छान. किंवा तुम्हालाच म्हणता येत असतील तर तुम्ही म्हणा.
सो एंटरप्रेनर जर्नीमध्ये तुमची सुरुवात कशी झाली, म्हणजे ॲज अ बिझनेस वुमन तुम्ही कसे डेव्हलप झालात आणि तुम्ही प्रेरणा कोणाकडनं घेतली? ओके. म्हणजे उद्योजिका होणं किंवा उद्योग काहीतरी करणं हे ॲक्च्युली आमच्या रक्तातच आहे. मी Okay. लहानपणीच मामांचं दुकान चालवायचे किंवा मी ॲज अ शाळेत शिक्षिका असताना सुद्धा मी ॲक्टिव्हिटी सेंटर चालवायचे माझं स्वतःचं, जिथे हस्ताक्षर कॅलिग्राफी, मी स्वतः कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे, तर असे क्लासेस घेणं, ह्या सगळ्या गोष्टी नोकरीबरोबर व्हायच्याच. पण या क्षेत्रात आल्यानंतर हे अनऑर्गनाइज्ड क्षेत्र आहे आणि हे ऑर्गनाइज्ड करायचं आहे. पुन्हा आपल्यासारख्या अनेक स्त्रिया अशा असतील की ज्यांना कामाची गरज आहे, तर अशा स्त्रियांना आपण काम द्यायचं हे मी एक स्वप्न बघत होते. त्यामुळे या क्षेत्रात उतरले. ॲक्च्युली ॲज अ शिक्षिका म्हणून काम करत असताना मी या क्षेत्रात म्हणजे आपला काहीतरी व्यवसाय करावा म्हणून माझा प्रयत्न सुरू होता. पण हे प्रायव्हेट लिमिटेड वगैरे कंपनी करणं म्हणजे तितकंसं सोपं नाही आहे. त्याच्या आधी मी थायलंडला जाऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकून आले होते. म्हणजे बरेच पैसे मी तिकडे इन्व्हेस्ट केले होते. मग तिकडून आल्यानंतर ही कंपनी सुरू करायची असेल तर पण थोडंसं भांडवल असणं आपल्याकडे गरजेचं होतं. तर अशा वेळेला माझं कुटुंब, माझे मिस्टर सतीश देसाई, ते माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी या जर्नीमध्ये मला प्रचंड साथ दिली. म्हणजे मी म्हणेन की त्यांच्याचमुळे आज माझी ही कंपनी उभी आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी भांडवल उभं केलं, कारण तेवढा त्यांचा विश्वास होता माझ्यावरती. आणि त्यांनी भांडवल उभं करून दिल्यामुळे मी ही कंपनी स्थापन करू शकले. त्याच्याबरोबर माझ्या मुलांनीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ दिली. कसं असायला हवं, काय विचार करशील, या सगळ्या गोष्टी मी माझ्या मुलांकडून शिकले. त्याच्याबरोबर अनेक कोर्सेस, माझे मिस्टर म्हणाले नाही काही कोर्सेस करून घे, म्हणजे तुला अजून डीपली नॉलेज येईल त्याच्यातलं. आणि हे सगळं करत असताना मी ही कंपनी सुरू केली या जर्नीमध्ये. आणि ह्याच्यात माझ्या कुटुंबाचा सगळ्यात जास्त वाटा आहे की जेणेकरून आज मी ॲज अ उद्योजिका म्हणून उभी आहे. काय होतं म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट जनरेट करणं किंवा ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं मार्केटमध्ये, बरोबर. हे तुमचा एक USP सुद्धा म्हणता येईल आपल्याला या गोष्टीचं. exactly. 20च्या सुनीताला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? 20ची सुनीता जी होती ती खूप ॲक्टिव्ह होती अर्थातच, कारण ते वय असतंच तसं. करेक्ट. पण माझं म्हणणं असं आहे की एखादा उद्योग करत असताना थोडासा वेळ, म्हणजे आपल्यामध्ये मॅच्युरिटी पण असणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला तरुण वयामध्ये आपण अगदी धडपडीने करतो, पण त्यातले काही पॅरामीटर्समध्ये आपण तिथे बसत नाही म्हणण्यापेक्षा तेवढे थिंकिंग्स आपले नसतात. मग हे जे माझं वय आहे तर त्याच्यामध्ये मी हा बिझनेस करते, तर माझ्यामध्ये जास्त चांगली मॅच्युरिटी आहे असं मला वाटतं. आईवडिलांनी असे संस्कार केले की म्हणजे प्रयत्न करायला हवेत, काम करायला हवं आणि मग प्रयत्नाचं फळ चांगलं मिळतं. तर मग घरी बसून असे काही प्रयत्न होणारच नाही, किंवा जॉब एक्के जॉब हे मला कुठेतरी पटत नव्हतं. त्यामुळे कुठलं तरी वेगळं काहीतरी करायचं आणि खूप सतत असं डोक्यात असायचं की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, इतरांसारखं नाही करायचं, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. ही एक कन्सेप्ट डोक्यात होती. आणि लहान मुलं म्हणजे मला अत्यंत प्रिय आहेत. म्हणजे त्यांची भाषा मला कळते. मी अगदी रस्त्याने चालत असताना एखादं बाळ गाडीवर बसलं असेल तरी मी त्याला असं खुणवते, हाय करते, त्याच्याशी काहीतरी बोलतं आणि ते सुद्धा गाडीवरनं माझ्याशी बोलतं. म्हणजे इतके माझ्या जवळ येतात. तर ते मला कुठेतरी खूप आवडतं. आणि लहान मुलं हा विषयच खूप वेगळा आहे आणि त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते वाढणं मला इतकं जवळून बघायला आवडतं. मग त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं मी ठरवलेलं आणि अनायसे या सगळ्या गोष्टी घडून आल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी हे क्षेत्र निवडलं, ह्याच्यामध्ये मी स्वतः खूप आनंदी आहे, समाधानी आहे आणि माझ्या या कामामुळे समाजातल्या या मुलांना काहीतरी चांगल्या पद्धतीने फायदा होतोय, हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सो एक प्रश्न असा आहे की खूप साऱ्या महिलांना म्हणजे महिला उद्योजकांना टीचिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं असतं. सो त्याच्यामध्ये त्यांना कधी कधी कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. तर तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्ही काय त्यांना प्रेरणा द्याल किंवा तुमचा एक मेसेज काय असेल त्या टीचर्सला किंवा त्या उद्योजकांना? टीचर्स जर प्रॉपर टीचर्स म्हटलं आपण, तर तुम्ही ज्या वयोगटामध्ये शिकवणार आहात तर त्या मुलांवरती पहिलं निस्सीम प्रेम करायला शिका. आणि त्यानंतर जे काही तुमचा विषय आहे तो शिकवत असताना त्याच्यामध्ये मजा, आनंद, म्हणजे समोरच्या विद्यार्थ्यांना आनंद मिळतोय की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त पुस्तकातलं ज्ञान त्यांच्यापर्यंत उतरवायचं आहे असं न करता
त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स काही घालता येतात का. म्हणजे मला असं आठवतं आहे की आम्ही जेव्हा शाळेत शिकवायचो, मी ॲज अ शिक्षिका म्हणून, तर मुलांना आम्ही भाजी मार्केटमध्ये प्रॅक्टिकली नॉलेजला घेऊन जायचो. किंवा या शहरातल्या मुलांना बैलगाडीत बसायचं माहिती नसायचं, म्हणजे माहिती नाही आहे हा अनुभव, तर आम्ही प्रॉपर संस्कार वर्गामध्ये बैलगाडीवाल्याला घेऊन यायचो आणि मग 2-2 मुलांना बैलगाडीत बसवून ती बैलगाडीची सफर करायचो. अशा वेगवेगळ्या गोष्टी जर का आपण त्यांना दिल्या ना, तर त्यातनं खूप मुलं छान शिकतात आणि त्या शिक्षिकेशी अटॅच होतात. मुळात बॉन्डिंग छान होतं. जर टीचिंग किंवा सॉफ्टो बेबी केअर नसतं तर तुम्ही दुसरा व्यवसाय किंवा दुसरा बिझनेस तुम्ही कुठला निवडला असता? ऑलरेडी बरोबर काहीतरी करायचं हे माझं पहिल्यापासूनच ठरलेलं आहे. त्यामुळे हे नसतं तरी माझं हस्ताक्षर कॅलिग्राफी इन्स्टिट्यूट होतं, तर त्याच्याबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मी चालवत होते. ते तर माझं प्रॉपरली चालूच होतं आणि त्यानंतर मी इकडे वळले. त्यामुळे हे नसतं तरी ते तरी चालूच असतं नक्कीच. आणि त्याच्याबरोबर आम्ही मुलांसाठी संस्कार वर्ग घ्यायचो. म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये अशी 50-100 मुलं असायची. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत मैदानी खेळ, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना शिकवणं. मी जसं मगाशी म्हटलं तसं बैलगाडीची सफर, घोडागाडीची सफर, किंवा प्रॅक्टिकली एखाद्या डॉक्टरांकडे काय चालतं किंवा भाजी मार्केटमध्ये काय चालतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली नॉलेजवरती त्यांना जास्त भर द्यायचो. आणि संध्याकाळी 7 नंतर प्रॉपरली शुभंकरोती, रामरक्षा असे स्तोत्रसुद्धा त्यांना शिकवायचो. मग आता समजा ज्यांना जर एंटरप्रेन्योरशिपच्या जर्नीमध्ये जर उतरायचं असेल किंवा ज्यांचं असं राहिलेलं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल की बाबा मला एक बिझनेस ओनर किंवा एक छोटासा व्यवसाय चालू करायचा होता, तो माझा एक ड्रीम होता आतापर्यंतचा. सो ठीक आहे, लग्न झालं, मुळंबाळ झाली, ते थोडंसं डिले झालं किंवा नाही करता आलं, पण आता इच्छा आहे अशी करायची, पण सपोर्ट भेटेल का किंवा करता येईल तर त्याच्यामध्ये किती भांडवल लागेल, कसं करता येईल, काय, हे बरेचसे प्रश्न निर्माण होतात. सो अशा महिलांना तुम्ही काय मेसेज द्याल किंवा त्यांना जर करायचं असेल तर तुमचा गायडन्स त्यांना आपण कसं देऊ शकतो? की फॉर एक्झाम्पल आता मी एक एंटरप्रेनर आहे, तर कोणाला जर स्टार्ट करायचं असेल तर मी गायडन्स देऊ शकतो त्याच्यावरती की बाबा इथून चालू कर, किंवा डिजिटल सेक्टरमध्ये तुला जर एजन्सी ओपन करायची आहे किंवा कुठल्याही बिझनेसचं डिजिटल सेक्टर एक्सपांड करायचं असेल तर त्याच्यामध्ये तू काय स्टेप्स घेऊ शकतोस. तर असं तुम्ही तुमच्या म्हणजे जे महिला उद्योजिका आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे कुठले स्टेप्स घेतले पाहिजेत? ओके, ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर त्यांना मी आधी पहिलं सांगेन की तुम्हाला जे आवडतं त्या क्षेत्रात काम करा. म्हणजे त्याचा तुम्ही छोटासा उद्योग करू शकता. कोणाला स्वयंपाक करायला आवडतो, कोणाला आणखी काही आवडतं. बरोबर. माझ्या क्षेत्रात यायचं असेल तर मुळात तुम्हाला लहान मुलांबद्दल प्रेम पाहिजे. तर म्हणजे आधी प्रेम आणि मग व्यवसाय असं आहे हे गणित सांगायचं तर, की तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे, मग तो व्यवसाय नंतर होणार आहे. आणि मग जर प्रॉपरली तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल किंवा ह्या क्षेत्रात अजून काही करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रेनिंग्स आहेत आमच्याकडे. वेगवेगळे ट्रेनिंग्स आपण देतो. ॲज अ फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण उतरलो आहे, तर फ्रँचायझी लोकांसाठी लहान मुलांना ह्या कसं मसाज करायला पाहिजे, बायकांना कसं ट्रेनिंग दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर ट्रेनिंगमध्ये अजून एक माझं वेगळं युनिक ट्रेनिंग आहे. ते आहे ज्या आया किंवा ज्या बायकांना मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी भारताच्या बाहेर जायचं आहे. तर होतं काय की तिला नातू होणार आहे किंवा तिच्या सुनेला किंवा मुलीची डिलेवरी होणार आहे, पण मधला काळ खूप मोठा असतो. तिच्या बाळाला तिने मोठं केलेलं असतं, त्याच्यामध्ये 30-40 वर्षामध्ये काहीच नसतं. मग आता मी काय करू, कसं करू? तर यासाठी आपण एक ट्रेनिंग कोर्स केलेला आहे, त्याचं नाव आहे मी आजी होणार. आणि अशा बऱ्याच आज्या ज्या माझ्या जवळजवळ 6-7 जणी आज्या आता US आहेत, ज्या सुनेचं आणि मुलीचं बाळंतपण प्रॉपरली करण्यासाठी गेलेत. मग तिथे तो बाळाचा मसाज कसा, त्याला रॅप कसं करायचं, त्याला काय खाऊ घालायचं, किंवा सगळ्या प्रॉपरली 8 दिवसाच्या कोर्समध्ये आपण प्रॉपरली आई आणि बाळाविषयी सगळं शिकवतो. नाव पण खूप छान आहे, म्हणजे मी आजी होणार. ट्रेडमार्क करायला काही हरकत नाहीये बघायला गेलं तर. हो, तर अशा आज्या म्हणजे एक आजी जी आहे डॉक्टर गीता म्हणून आहेत, ज्यांनी
30 वर्ष स्वतःची ॲज अ गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून दादरला प्रॅक्टिस केलेली आहे. अशी आजी माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन आज त्या US मध्ये त्यांच्या मुलीची डिलिव्हरी करायला गेलीत. आणि तिथून मला बऱ्याचदा व्हिडिओ कॉल करतात, हे बरोबर करते का मी. तर तेव्हा मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो की आपण अजून कोणाला तरी छानपैकी या क्षेत्रामध्ये काय म्हणतात त्याला सर्व्हिस देतोय किंवा एक नॉलेज त्यांचं वाढवतोय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फ्रँचायझी, आता फॉर एक्झाम्पल मला जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय कुठकुठले पॅरामीटर्स आहेत, म्हणजे आणि मेन काळजी काय घ्यावी लागेल फ्रँचायझी घेताना? फ्रँचायझी घेताना मी म्हटलं तसं एकतर महिला उद्योजकांसाठीच ही संधी आहे. तिला लहान मुलांबद्दल प्रेम असायला हवं आणि फ्रँचायझी घेतल्यानंतर तुमचं ऑफिसच पाहिजे वगैरे असे काही नाही आहे. तुम्ही घरून पण हा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त त्याच्यासाठी ट्रेनिंग्स घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते ट्रेनिंग सेशन्स असतात किंवा काही कोर्सेस का तुमचे काही आहेत? मी जसं आता म्हटलं तसं मी आजी होणार हा कोर्स आहेच, तसं फ्रँचायझी लोकांसाठी वेगवेगळे ट्रेनिंग्स आहेत. तर ते ट्रेनिंग्स आपण आपल्या कल्याणच्या ऑफिसमध्ये प्रॉपरली देतो. कारण बाळं सगळीकडे होणार आहेत, डिलेवऱ्या सगळीकडे होणार आहेत. त्यामुळे हे क्षेत्र जर त्यांनी निवडलं तर नक्कीच त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. आणि हे अर्निंग्स ते कितपर्यंत करू शकतात, म्हणजे कुठल्या रेंजपासून अर्निंग चालू होते? अर्निंगचं तसं सांगू शकत नाही, पण आपल्याकडे सपोज 10 बाळं जरी आली तर 10,000पासून तुम्हाला पुढे लाखापर्यंत सुद्धा टर्नओव्हर तुमचा होऊ शकतो मंथली. अच्छा, म्हणजे एका बाळाचं 10,000 की? एक बाळ बाळंतिणीचे आपण साधारण 10,000 धरले तर अशी 5-6 बाळं आली तरी सुद्धा बऱ्यापैकी अर्निंग सोर्स तुमचा सुरू होऊ शकतो. क्या बात आहे, म्हणजे चांगलीच ऑपॉर्च्युनिटी आहे, सांगायला काय हरकत नाही. म्हणजे जे असे फ्री बसलेत किंवा ज्यांना आवड आहे ह्या सेक्टरमध्ये जायचं, त्यांनी प्लीज सुनीता मॅडमशी कॉन्टॅक्ट करा आणि काय आहे ते आधी समजून घ्या आणि मग नंतर एक्झिक्यूट करा त्या गोष्टीला. ओके, सो आता आपण पॉडकास्टच्या एंडला आलोय. सो हा पॉडकास्ट करण्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू, म्हणजे जसं तुमचा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये तुम्ही कसे उतरलात आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं हे लोकांपर्यंत समजावं. सो असे बरेचसे मराठी उद्योजक आहेत जे बिझनेस करतायत पण त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. सो हा पॉडकास्ट आपण त्यांच्यासाठी करतोय. आता ह्याच्या मागे जर मला तुमच्याशी कनेक्ट करायचं असेल किंवा माझ्या ऑडियन्सला किंवा कोणालाही कनेक्ट करायचं असेल तर ते कसे कनेक्ट करू शकता? तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करू शकता किंवा तुमचं कोण मॅनेजर असेल त्यांचा नंबर तुम्ही मला प्रोव्हाइड करणार, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि तुम्ही जे बुकचा उल्लेख केलं ते बुक जर मला हवं असेल, कारण की असं मला वाटतंय की इन फ्युचर मला लागणार आहे, सो ते बुक जर मला हवं असेल तर ते मी कसं घेऊ शकतो? म्हणजे ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे, ते कसं आपण करता येईल? माझ्या क्षेत्रासाठी जर का तुम्हाला कुठल्याही कोर्ससाठी संपर्क करायचा असेल तर मला डायरेक्टली संपर्क करू शकता. पॉडकास्टच्या खाली नंबर माझा येईलच. आणि पुस्तकही सध्या मला संपर्क करूनच मिळेल. थोड्या दिवसात तुम्हाला ॲमेझॉनवरती सुद्धा दिसेल नक्कीच. क्या बात आहे. सो मी सुनीता मॅमचा नंबर आणि बुकची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनवरती देईन. सो तुम्ही बिनधास्त त्यांना संपर्क करा आणि अजून डिटेल्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं घ्या की बेबीचा टेक केअर कसा केला पाहिजे. सो माझा पहिला प्रश्न असा आहे की गर्भसंस्कार हा फक्त एक कल्चरल ट्रेडिशनल आहे की ह्याच्या मागे सायन्स आहे? धार्मिक संकल्पना आधी होती, पण आता रिसर्चनुसार असं सिद्धच झालेलं आहे की गर्भसंस्कार करणारी जी मुलं, म्हणजे गर्भामध्ये संस्कार आपण जेव्हा करतो तेव्हा बाळ जन्मल्यानंतर त्याचे परिणाम दिसतात. आणि ह्याचं उत्तम उदाहरण मी स्वतः माझ्या मुलीला, म्हणजे मला असं वाटायचं माझं होणारं बाळ जे आहे त्याने गाणं त्याला गाता यावं आणि मी स्वतः त्याच्यावरती गर्भसंस्कार केले. मी बाळ गर्भात असताना क्लासिकल म्युझिक शिकत होते आणि 6 वर्षाची माझी मुलगी झाली तेव्हा तिला ताल कळत होता. म्हणजे हे आलं तिने जे काही पोटामध्ये ग्रहण केलं, ती सांगीतिक माझं प्रवास किंवा वाटचाल, त्याच्यामुळे ते आलं आणि हे मी अनुभवलंय. त्यामुळे अनुभवलेल्या गोष्टी मी लोकांना सांगायला उत्सुक असतेच. म्हणजे जर मला माझ्या मुलांना जर बिझनेसमॅन बनवायचं असेल तर ते फिगर्स डिस्कस एक्झॅक्टली, म्हणून तर करणार, आपण म्हणतो ना गुजराती लोकांची मुलं शिक्षणात नाही पण त्यांचा जर पारंपरिक व्यवसाय असेल तर ते आधीपासूनच शिकत असतात. कारण गर्भापासूनच ते शब्द बिझनेसशी रिलेटेड सगळ्या गोष्टी त्यांना आधीपासूनच माहिती असतात, प्रॅक्टिकली सुद्धा, आणि गर्भापासूनच त्यांनी सगळं हे ऐकलेलं असतं. क्या बात आहे.
खूप छान इन्साइट्स आहेत आज. सो माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की आजचे जो फास्ट पेस्ड लाईफ आहे ह्याच्यामध्ये पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स काय आहे आणि गर्भसंस्कारमध्ये त्यांनी प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, म्हणजे कुठल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे? गर्भसंस्कार म्हणजे हेच थोडंसं अध्यात्माकडे असणं किंवा जी गर्भवती स्त्री आहे आणि तिने चांगल्या वातावरणात राहणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, चांगल्या गोष्टी समजून घेणं, चांगलं बोलणं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा गर्भावर परिणाम होतो. म्हणजे जी आई विचार करते तेच बाळ करत असतं. आईच्या विचारांनी बाळ चालत असतं. मग अशा वेळेला चांगले विचार करणं गरजेचं असतं. बरोबर. मग या फास्ट युगात आईने पण कसं आहे, हल्ली गर्भवती स्त्री ऑफिसचंही काम करत असते, वर्क फ्रॉम होम करत असते. तर अशा वेळेला काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बरेचसेच कोर्सेस आहेत, काही ॲप्स आहेत की त्या ॲप थ्रूसुद्धा ती अनेक वेगवेगळ्या गोष्टी, अनेक मंत्र आपलं काम करता करता, ट्रॅव्हल करता करता बऱ्याच गोष्टी ती ऐकू शकते, छान चांगल्या गोष्टी. त्यामुळे तिच्या पूर्ण काय म्हणतात त्याला, तिच्या नोकरीमध्ये या गोष्टी कधी आड येणार नाहीत, कारण त्या गोष्टी करत करत ती नक्कीच या सगळ्या गोष्टी करू शकते. तुमच्या मते एक आई जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिने स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे? माझं म्हणणं, तिचे जे गुण आहेत तेच तिने चांगले डेव्हलप केले पाहिजेत, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजेत. म्हणजे त्रागा करणं, त्रास करणं किंवा चिडचिड करणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा 9 महिन्यामध्ये टाळणं गरजेचं आहे. शांत बसणं, मेडिटेशन करणं, याच्यामुळे तिचं आणि तिच्या बाळाचं बॉन्डिंग चांगलं होईलच, पण बाळ मी म्हटलं मगाशी तसं आईच्या विचारांनी बाळ गर्भात चालत असतं, त्यामुळे तेही तसाच छान विचार करेल. गर्भसंस्कार आणि नंतरच्या बालवंती म्हणजे नंतरचं जे आपण काय म्हणतो त्याला पोस्ट बर्थ प्रेग्नन्सी, ह्याच्यामध्ये तुमचे कनेक्शन्स कसे बिल्ड होतील, म्हणजे दोघांच्या मधला कनेक्शन कसं आपण बिल्ड करू शकतो किंवा ह्याच्या दोघांचं अंतर काय आहे दोघांमध्ये? अंतर असं काहीच नाही आहे. गर्भसंस्कार करत असताना आता 9 महिन्यामध्ये आम्ही गर्भसंस्कार आणि संगीतोपचार असंही करतो. तर गर्भवती स्त्रियांना आम्ही सांगतो की रात्री हे म्युझिक ऐका किंवा हा म्युझिकचा ट्रॅक ऐका आणि तुम्ही झोपी जा. मग गर्भामध्येच बाळाला कळतं की हे ऐकल्यानंतर आपल्याला झोपायचं आहे. तर आम्ही अशी अनेक उदाहरणं बघितलेत प्रॅक्टिकली की जेव्हा रात्री बाळ रडत असतं तेव्हा समजा फॉर एक्झाम्पल आई जर रामरक्षा ऐकून नंतर झोपत असेल तर आफ्टर डिलेवरी बाळ जेव्हा जन्माला येतं आणि बाळाला संध्याकाळी झोपायचं आहे, त्याला दिवस रात्र हे माहिती नाही आहे, पण हा श्लोक ऐकल्यानंतर झोपायचं हे कळतं आणि ते प्रॅक्टिकली झालेलं आहे. अशी उदाहरणं आहेत की ती रामरक्षा लावते आणि मग ते झोपून जातं छानपैकी. आता मला जर खरंच ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा मला एक आपण म्हणतो ना एक क्रॅश कोर्स जर डेव्हलप करायचं असेल तर अशा काही सर्व्हिसेस आहेत का तुमच्याकडे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गर्भसंस्कार आपण घेतो. गर्भसंस्कार आणि संगीतोपचारमध्ये आपण कुठले ट्रॅक कुठल्या महिन्यात ऐकायला हवेत, कुठले मंत्र कुठल्या महिन्यामध्ये ऐकायला हवेत, या सगळ्या गोष्टी. म्हणजे गर्भसंस्कार करत असताना बाळ प्रत्येक महिन्याला त्याची काय वाढ होते, या महिन्यामध्ये त्याचे हातपाय वाढत आहेत, या महिन्यामध्ये त्याचा ब्रेन डेव्हलप होतो आहे, तर तसे तसे आपण त्यांना ते मंत्र किंवा ते संगीत, ते ट्रॅक्स आपण देतो की जेणेकरून ते डेव्हलपमेंट अजून उत्तम पद्धतीने होईल. तर असे कोर्सेस तुम्ही मला संपर्क करून ॲज अ ऑफलाईन ऑनलाईन घेऊ शकता. मी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकणार आहे. अजून काही डिटेल्स घ्यायचे असतील तर प्लीज संपर्क करा आणि थँक्यू फॉर इन्स्पायरिंग ऑन बी स्किल स्मार्ट. प्लीज जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशा अनेक मराठी उद्योजकांचे पॉडकास्ट आणि त्यांची स्टोरीज जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच दाबा. थँक्यू वन्स अगेन सुनीता मॅडम, आल्याबद्दल धन्यवाद. तुमचे धन्यवाद. तुमचा पॉडकास्टमध्ये येण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिलीत तुम्ही आणि बऱ्याच लोकांपर्यंत आमची सर्व्हिस पोहोचवण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी सुद्धा तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.